नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एक विनंती आहे मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्या चॅनलच्या बायोमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यामध्ये आपण 50+ बिझनेस आयडिया आणि त्यासोबत आपल्याला जे सरकारी योजनेचा लाभ आपण घेऊन ते बिझनेस चालू करू शकता या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे, ती आपण पाहू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की केंद्र सरकारचा PM किसान महासन्मान निधी योजनेचा एकंदरीत आपण पाहिलं तर 21वा हप्ता हा 2 तारखेला मिळणार आहे का, जाणून घेऊ संपूर्ण बातमी. कारण की 3 राज्यामध्ये आतापर्यंत 21वा हप्ता टाकण्यात आलेला आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर 21वा हप्ता जाहीर केला आहे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी आपण जर पाहिलं तर या 3 जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये 3 राज्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता टाकण्यात आलेला आहे. कारण की मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये पण हा हप्ता मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच येत्या 2 तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का या संदर्भात सुद्धा माहिती पाहूत. तर आपण पाहिलं तर प्रत्येकी 2000 रुपयाचे हस्तांतरित केलं आहे. या राज्यातील नुकत्याच झालेल्या पूर आणि शेतकऱ्यांच्या मदत मिळावी म्हणून हा हप्ता देण्यात आला आहे. पण अद्यापही आपल्या महाराष्ट्रामध्ये या हप्त्याचं वितरण करण्यात आलं नाही. लवकरच करायला पाहिजे, कारण की अतिवृष्टी आणि नुकसान नुकसानीमुळे फार मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः मराठवाडा असेल आणि सर्व महाराष्ट्रातील जिल्हे असतील ते ओला दुष्काळात येतात आणि 100% ही मदत जाहीर व्हायला पाहिजे. अत्यंत गरज आता 21व्या हप्त्याची आहे आणि 21वा हप्ता हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजेच 2 तारखेपर्यंत भेटायला पाहिजे, कारण की अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 2 तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच हा हप्ता जो आहे तो यायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी बांधवांना भेटायला पाहिजे. आपण जर पाहिले तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. लवकरच आपल्या इकडे पण टाकण्यात यावा. धन्यवाद.